हाय हॅलो, आपण आज रवा बेसन लाडू करत आहे. त्याच्यासाठी साहित्य: 1.5 वाटी रवा, 1.5 वाटी बेसन, 1.5 वाटी साखर, पाऊण वाटी तूप. आपण आता सुरू करू. आपण आता तूप टाकून घेऊ. थोडंसं राहू द्यायचं, नंतर टाकायला. आपण आता बेसन, मिक्स करून घेतलं. रवा टाकणार. आता रवा हे छानसं भाजून घ्यायचं. गुठळ्या फोडून घ्यायच्या. आता आपण राहिलेले तूप पण टाकून घेणार. कढई अशी खोल तळाची घ्यायची, म्हणजे भाजायला बरं पडतं. खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं. गॅस कमीच ठेवायचा. गुठळ्या मोडत आपण भाजून घेणार पूर्ण. खूप सोपे आहेत करायला. नक्की एक वेळेस करून बघा. झाऱ्यानं सोपं जातं. असं दाबला की गुठळ्या मोडून जातात. हे आता आपलं थोडा वास यायला लागला. परत आपण पूर्ण आपल्याला 20-22 मिनटं लागणार भाजायला, कारण कच्चं पण नाही राहिलं पाहिजे. छान भाजून घ्यायचं. एकदम कमी गॅसवरच पूर्ण छान भाजून घ्यायचं. कढई पण अशी थोडी मोठी घ्यायची, खोल तळाची घ्यायची, भाजायला सोपं जातं. बघा आता किती खास कलर, रंग पण खूप छान आलेला आहे. खायला पण एकदम टेस्ट आहे. जिभेवर फुले की लगेच इगरून जाणार. खास नक्की करून बघा रक्षाबंधनसाठी. रक्षाबंधन स्पेशल करून बघा, खाओ. आता आपलं भाजणं झालेलं आहे. खूप छान सुगंध येतो आहे. आपण थोडी इलायची पावडर टाकून घेऊ. मिक्स करून घ्यायचं. आता आपण गॅस बंद करणार. पिठी साखर टाकून घ्यायची. आता आपण ती साखर पूर्ण गॅस बंद असताना त्याची पूर्ण आपण
मिक्स करून घेणार, पूर्ण गुठळ्या फोडून घेणार. गॅस बंदच आहे, गॅस चालू नाही करायचा. पूर्ण आपल्याला मिक्स व्हायच्या पूर्ण गिठोळ्या पिठी साखरच्या आपण अशा फोडून घेणार. आता आपण 2-3 मिनिट मंद गॅसवर परत हलवून घेणार. परत आता गॅस लावणार. 2-3 मिनिटं मंद गॅसवर परत आपण हलवून घ्यायचं. आता याला चिनी साखर त्याच्यात मेल्ट होऊन जाते. आता 2-3 मिनिटं झाली आपली पिठी साखर टाकून. आता आपण असं त्याला गॅस बंद करणार आणि असं पूर्ण दाबून ठेवायचं. 2-3 मिनिटं पूर्ण दाबून ठेवणार. मला वाटलं त्याला मिक्सरमध्ये पण काढू शकता थंड झाल्याच्या नंतर, मग पण लाडू बांधू शकता. पण असं जरूरत नाही आहे मिक्सरमधून काढायची, आपण असे पण बांधू शकतो. लगेच वाटलं की भगर आहे, थोडं तूप टाकायचं, परत नंतर बांधून घ्यायची. आता आपण झाकण ठेवणार. 2-3 मिनिटात गार होऊ द्यायचं, नंतर बांधून घ्यायची. आपलं आता तयार मिश्रण झालेलं आहे. आपण लाडू बांधून घ्यायचे. हे बघा, छान लाडू बँडिंग छान आलं याचं. हे बघा, खूप छान लाडू वळलेले पण आले, छान आले. आपले लाडू आता पूर्ण तयार झालेले. हे बघा, एकदम छान आले.